पारू, काय गं सावित्री, अगं इतका वेळ लागतो का या पारूला तयार व्हायला? तुझ्यासारखी झोपली आज जाऊन, बोलव ना तिला. तू तू हो बाजूला, मी बघते. हो बाजूला हो सावित्री. हे काय बाहेरून पारू पारू काय गं सावित्री, कुठे आहे पारू? तू खोटं बोललीस माझ्याशी. पारू कुठे गेलीये की तूच पळवून लावलंयस तिला? तुला तुला कल्पना आहे मी हे सगळं जाऊन अहिल्या वहिनींना जर सांगितलं तर त्याचे काय परिणाम होणार आहेत? तू आता गेलीस. दामी मॅडम, अहो हळदीचा एक मुहूर्त असतो, मुहूर्ताची वेळ टळून जात आहे. नवरी मुलीला बोलवा लवकर. नवरदेव आणि नवरीचं औक्षण अजून बाकी आहे. पारू घराकडे पण नाहीये. काय पारू, ही काय पद्धत झाली? गुरुजी कधीपासून बोलवतायत? इतका महत्वाचा दिवस आहे, तू होतीस कुठे? आई, दुसऱ्याच्या जीवाला घोर लावायची ही सवयच लागली तुम्हाला. मारुती जरा शांत हो. हळद आहे तिची आज. दादासाहेब, पण मी जेव्हा तिला आणायला गेले होते ना घरी, तेव्हा ती नव्हती घरात. तिला विचारा. नाही नाही, घरीच होती आई. ती मागच्या बाजूला होती. ते काय तिचं नाव, वैजू सोबत खेळत होती. मी तिथेही बघितलं होतं आधी. नाही नाही नाही, इट्स ओके, ते सगळं ठीक आहे. पण पारू, तू अजूनही रेडी का नाही झालीस? तुझी हल्दीवाली ज्वेलरी तू अजून पण वेअर नाही केलीस. पारू, हे बालिश वागणं बंद कर आता. तू तुझ्या आयुष्याच्या अतिशय महत्वाच्या टप्प्यावर उभी आहेस आणि हे मुहूर्त निघून चाललाय. तिकडे दिशा हरीशला बोलवायला गेली, तोही खाली येत नाहीये. तुमच्या दोघांकडून हे असं बेजबाबदार वागणं मला अजिबात अपेक्षित नाहीये. अहिल्या, जरा सबुरीता. मोठा प्रसंग आहे, घाबरली असेल ती. श्रीकांत, ती लहान नाहीये आता. तिला त्या हळदीचे दागिने घालायला घ्या. मुहूर्त टाळायला नको. गुरुजी, तुम्ही पारूच्या हळदीची सुरुवात करा. मला तर ना या पारूवर खूप डाऊट येतो. वहिनी, मी या घरची सून आहे ना, तर मी तिला तयार करते. माझं कर्तव्यच आहे ते, है ना? ये पारू. काय गे पारू, तू आधीच कुठून हळद खेळून आली आहेस? दामिनी, आता तू काही मध्ये खुसपट काढू नकोस हा. मला गरजच नाहीये. माझं लक्ष गेलं आणि अजून पारूला आपण हळद लावायला सुरुवात पण नाही केलीये.
त्याआधीच ही हळद आली कुठून? ऍक्च्युली काकू आई ते मी तिला घेऊन आलो ना तर माझ्या हाताची हळद लागली. सॉरी. अहो तुमचं आवडतंय का? केव्हापासून मी नवऱ्या मुलाला बोलवा म्हणतोय. नवरा मुलगा अजून आला कसा नाही? सासूबाऊ, मी हरीशला परत एकदा बोलवून आणते. मी दागिने घालते. हरीश, हरीश, बापरे, लग्नाच्या आदल्या दिवशीच नवरदेव गायब. सासू मॉम, मी पूर्ण रूम चेक केली पण हरीश नाहीये रूम मध्ये. काय?